सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन. दोन्ही हात गुडघ्यांवर असतील द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपर शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले, लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करूया श्वसन मार्ग शुद्धी. कपालभाती 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इनहिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि तो श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 15 ते 20 आवर्तन आपापल्या क्षमतेने. संपूर्ण लक्ष या क्रियेकडे केंद्रित करून घेण्याचा प्रयत्न. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श. श्वसन मार्ग शुद्धी. यानंतर करूया नेत्र शुद्धी. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याची चंद्रबिंदी आकार आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिर त्राटक. कालातीत, त्रिगुणातीत, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त रूप ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. स्थिती, उत्पत्ती, लय सर्व समावेशक. त्रिगुणातीत, भूत, भविष्य आणि वर्तमान असा कालातीत ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये सामावून घेत आहोत, मनामध्ये सामावून घेत आहोत. ओम नमोची आद्य, वेद प्रतिपाद्य, जय जय सब संवेद्य, आत्मवेद असं सगळ्याचा अधिपती असलेला ओम. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकरी असं गणेश रूपी ओम आपण आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत. डोळे जळावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. अंतरत्राटक, नेत्रशुद्धी, मनाची शुद्धी. प्रतिमा दिसेल न दिसेल पण मनामध्ये ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. अकार ब्रह्म, उकार विष्णू आणि मकार महेश असा हा ओम आपण आपल्या भ्रूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्याला जे काही दिसेल त्याच्यामध्ये ओममय होण्याचा प्रयत्न. ओम ओम आणि ओम. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल. अकाराचं प्रमाण जास्त, मकाराचं प्रमाण कमी. वैखरी वाणीतला पहिला उच्चार आणि याकरिता आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओंकार ओ.
कंपनांची अनुभूती आपल्या पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. दुसरा उच्चार हा मध्यम पट्टीतला अकार मकार समसम प्रमाणे. आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार ओ. कंपनांची अनुभूती आपल्या नाभीपासून कंठापर्यंत. तिसरा उच्चार हा मकार लांबवलेला पश्यंती वाणीतला अगदी पुटपुटल्याप्रमाणे खर्ज स्वरातला. आणि याकरिता एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार ओ. कंपनांची अनुभूती आपल्या कंठापासून मस्तिष्कापर्यंत. चौथा उच्चार हा अतिशय महत्वाचा परावाणीतला मानसिक उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. आणि या उच्चाराकरिता एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात उच्चार बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, शरीराकडून मनाकडे नेणारा असा हा मानसिक उच्चार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीर. चित्त शुद्धीसाठी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. आणि करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने लीनभाव भक्तिभाव म्हणून. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंथन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे हरी. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. मानमध्ये सैल सर सोडूया आणि करूया चक्की चालू. त्यासाठी दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घेऊया आणि हाताची घट्ट पकड करायची आहे. आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. अगदी सावकाश, यथाशक्ती प्रयत्न. एक, तुम्ही जास्त त्रुटीताई कमरेतनं वाकू नका. बाकी थोडीशी मुवमेंट करायला हरकत नाही. दोन, बाकीच्यांनी आपले हातांची बोट जमिनीला जाऊ दे. तीन, चार, पाच. बरोबर. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, तळवे सिरींच्या दिशेने. 5 वेळा झालं की. आणि आता सुरुवात करूया डावीकडून उजवीकडे गोलाकार फिरायला. एक, आपले हाताची पकड जमिनीकडे जाऊ दे आणि पावलांच्या बाहेर. 2, 3, 4 आणि 5. कृती थांबवायची. दोन्ही हात खाली ठेवायचे. 5 वेळा झाले की कृती थांबवायची. दोन्ही पाय आता पुन्हा एकदा जोडून घेऊया. 5 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही पाय जोडून घ्यायचे.
पाय जोडून घ्यायचे आणि आता उजवा पाय जो आहे तो फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा आहे आणि आपले जे काफ मसल्स आहेत म्हणजे आपल्या पोटरीचा भाग तो थोडासा आपल्याला असा हलका हलका मसाज द्यायचा, दाबायचा. आपले अंगठे जे आहेत ते आपल्या पोटरीच्या खाली असतील आणि हलका हलका आपल्याला दाबायचं वरून खाली आणि खालून वर. बरोबर, पोटरीच्या इथे. बघा आपल्या पोटरीला दुसरं हृदय म्हटलं जातं काफ मसल्सला, कारण की ते अतिशय महत्वाचे आहेत. जेव्हा आपण चालतो त्यावेळेला आपलं जे रक्त पुरवठा आहे तो आपल्या हृदयाच्या दिशेने होतो, म्हणून ह्या काफ मसल्सला दुसरं हृदय म्हटलं जातं. आणि त्याला आपण हलका हलका आता मसाज देतोय, अगदी हलक्या हाताने वरून खाली आणि खालून वर. आपण ही कृती कधीच करत नाही, पण हे नेहमी तुमच्या साधनेमध्ये असू देत, जेणेकरून व्हेरिकोज वेनचा कोणाला त्रास होत असेल तर तो सुद्धा याच्याने कमी होतो. बरोबर. सावकाश उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आणि मग हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय फोल्ड करूया आणि पुन्हा एकदा आपल्या पोटऱ्यांना मसाज देऊया विरुद्ध बाजूने, वरून खाली आणि खालून वर. बघा खूप छान वाटतं जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. आपल्या पोटऱ्यांना पण हलकासा एक आराम मिळतो, तिथल्या स्नायूंना सुद्धा थोडासा आपण प्रेशर दिल्यामुळे. कृती थांबूया 4 ते 5 वेळा झाल्यावर. दोन्ही पाय पुन्हा सरळ करूया आणि आता उजवा पाय आहे तो फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या बाहेर येऊ दे. आपल्या हातांची बोटं उजव्या पावलामध्ये, डाव्या हाताची बोटं उजव्या पावलाच्या बोटांमध्ये एकमेकांमध्ये गुंफूया. बरोबर. थोडासा हात पुढे घ्यायला हरकत नाही, उजवा हात अँकलच्या इथे, आणि पाऊल गोलाकार फिरूया. 1 2 हाताच्या आधाराने, 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. चवड्याचा भाग थोडासा वर खाली पुढे मागे करायचा आहे, फक्त चवड्याचा भाग. बरोबर. आणि आता करूया हाफ बटरफ्लाय. त्यासाठी हाताची पकड जी आहे ती सोडून द्यायची, थोडंसं पाऊल आता स्वतःकडे खेचून घ्या. टाच आपली ओटीपोटाला लागू दे डाव्या साईडच्या. आणि आता उजवा गुडघा आपल्याला जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे आणि वर घ्यायचा. हे करत असताना पाठीची कमीत कमी हालचाल, पाठीची कमीत कमी हालचाल, जास्तीत जास्त जमिनीकडे आणि वर, जमिनीकडे वर. पाठ स्थिर ठेवण्याचा प्रयत्न, जमिनीकडे वर. बरोबर. जमिनीकडे वर. बरोबर. जमिनीकडे आणि वर. कृती थांबवायची आणि आता आपण करूया क्रॅडल मुवमेंट म्हणजे बेबी पोश्चर. थोडासा उजवा पाय आपल्याला वर उचलायचा आहे, वर उचलायचा आहे. आता हे करताना थोडस तृप्तीताई तुम्ही काळजी घ्या, तुम्ही जास्त स्ट्रेच नका देऊ. बाकी पाय असा वर घ्यायला हरकत नाही. आणि आता आपण बाकीच्यानी सुरुवात करूया. जास्तीत जास्त आपल्याला डावीकडे पाय न्यायचा आहे आणि उजवी, डावीकडे उजवीकडे. बरोबर. जांघेपासून संपूर्ण पायाला स्ट्रेच मिळतोय. उजवीकडे डावीकडे उजवीकडे, अगदी सावकाश. आपण लहान बाळाला कसं जोजवतो आणि तो पडणार नाही याची काळजी घेतो, तसंच आपल्याला आपला पाय सुद्धा अगदी सावकाश डावीकडे आणि उजवीकडे न्यायचा. 4 ते 5 वेळा झालं की थांबायचं आहे. सावकाश पाय आधी खाली येऊ देत आणि मग तो आपण सरळ करूया. हीच कृती आता डाव्या बाजूने. डावा पाय फोल्ड करूया, त्याचा पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या बाहेर असेल. उजव्या हाताची 5 बोटं डाव्या पावलांमध्ये गुंफवायची आहेत. आणि आता पाऊल रोटेशन करून घेऊया. हात हवा असेल तर अँकलच्या इथे असू देत, म्हणजे आपला बरोबर अँकल मधून पाऊल रोटेट होतं. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. आणि आता चवड्याचा भाग थोडासा वर खाली करू. अप अँड डाऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कृती थांबवूया आणि आता करूया हाफ बटरफ्लाय. त्यासाठी पाऊल थोडस वरती खेचायचं, टाच आपल्या ओटीपोटाला जाऊ देत उजव्या उजव्या बाजूच्या. आणि आता गुडघा जास्तीत जास्त जमिनीकडे प्रेस करायचा आहे, वर घ्यायचा आहे. 1 पाठीची हालचाल कमी, जमिनीकडे वर. 2 जमिनीकडे प्रेस करायचा आहे, मग वर. 3 जमिनीकडे प्रेस करूया, वर. 4 बरोबर.
जमिनीकडे प्रेस करायचा आहे 5. हा आता बरोबर झाले, सगळ्यांची पाठीची हालचाल नाही झाली कोणाची, बरोबर. आणि आता बेबी पोश्चर, थोडासा पाय वर उचलूया, डावा पाय, आणि आपला एक हात गुडघ्याजवळ असेल, एक हात खाली अँकलच्या इथे, आणि आता डावा पाय जास्तीत जास्त उजवीकडे डावीकडे 1, उजवीकडे डावीकडे 2, उजवीकडे डावीकडे 3, उजवीकडे डावीकडे 4, लास्ट राऊंड उजवीकडे डावीकडे 5. सावकाश डावा पाय आधी पाऊल मांडीवर येऊ दे आणि मग ते सरळ करू. आणि मग साधी बैठक, तिथल्या तिथे साधी बैठक करून घेऊया. दोन्ही हात समोर घ्यायचे, हाताचे तळवे जमिनीला समांतर असतील, दोन्ही हातांचे तळवे जमिनीला समांतर असतील, बरोबर. आणि आता एकाच वेळेला आपले दोन्ही हाताचे पंजे म्हणजे मनगटापासूनचा जो पुढचा भाग आहे, मनगटापासूनचा पुढचा भाग एकदा उजवीकडे जाईल आणि एकदा डावीकडे. आपले गाडीचे वायपर कसे फिरतात, हा तसंच एकदा नाही, पूर्ण हात नाही फिरवायचा आहे, फक्त मनगटापासून पुढचा जो हात आहे, मनगटापासून आपल्या बोटापर्यंतचा हात फक्त एकदा उजवीकडे, बरोबर, डावीकडे, पूर्ण हात न फिरवता फक्त मनगटापासूनचा हात उजवीकडे, बरोबर सर, बरोबर बरोबर, डावीकडे, हा आता बरोबर होतीये, उजवीकडे क्रॉस, डावीकडे आणि उजवीकडे 3 ते 4 वेळेला करून घ्यायचं, हा बरोबर. आणि आता थांबायचं आहे, आणि हाताचा पंजा आता समोर येऊ देत, हाताचे तळवे समोर येऊ देत, हा. आणि आता एकदा खाली वर, खाली वर, खाली वर, बरोबर, खाली मनगटाचा आपण व्यायाम करतोय वर. आणि आता थांबायचं आहे, दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठ्या हातमध्ये त्याच्यावर 4 बोट, आणि रोटेशन मनगटाचं 1 2 3 4 5, अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. कृती थांबूया, हाताच्या मुठी सोडून द्यायच्या, दोन्ही हात पुन्हा समोर येऊ देत, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने, दोन्ही हात फोल्ड करूया, दोन्ही कोपरं जॉईन करूया. आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशनला. सावकाश आपले हात वर जातील आणि मग खाली, बरोबर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, 3, बरोबर, छान. पुन्हा दोन्ही कोपरं जॉईन करून घ्या, आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 1, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 2, श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे 3. इथे थांबायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे बंद. आणि आपण ज्या काही आता कृती केल्या त्या संपूर्ण कृतींचा मनातल्या मनात मागवलं. पाय सरळ करायच्या आणि विधिवत वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करूया, उजवा पाय आणि मग डावा पाय, एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये येऊया. आज आपल्याला थोडीशी ब्रीदिंग एक्सरसाइज करायची. दोन्ही हात आता आपल्या मांड्यांवर असतील, पाठीचा कणा सरळ असेल. तृतीताई तुम्ही हात गुडघ्याच्या जवळ ठेवा, म्हणजे पाठीवरती जास्त ताण नाही. बाकीच्या दोन्ही हात मांडीवर ठेवायचे, डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया. विधिवत वज्रासन आपण केले, ध्यानात्मक पट्टीतलं जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन आहे. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का आपला आपण तपासून पहा. आपल्या पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतायत का हेही तपासून पहा. खांदे कोपरं रिलॅक्स, चेहरा शांत, हलकसं स्मित असते चेहऱ्यावर. आणि एक सहज श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. आणि एकदा उष्ट्रासनाची उजळणी करूया. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय, दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर असेल, अर्ध्या फुटापर्यंत किंवा आपल्या शोल्डर एवढं अंतर असेल. पावलांचा आता माउंटन करूया. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर येईल, दोन्ही हात शरीराच्या जवळ,
आपण हे मागे आत्ताच गेल्या, मला असं वाटतं परवाच हे आसन शिकलो. आणि आता दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत ती आपल्या मागे असतील कमरेच्या इथे. तुम्ही फक्त तृप्तीताई एवढीच कृती करा, पुढची कृती करू नका. एवढं हात तुम्ही कमरेच्या इथे ठेवू शकता. बस. बाकीच्यांनी आपले दोन्ही हात पाचही बोटं जोडलेली आहेत आणि ती आपल्या कमरेच्या इथे आहेत, मागे जिथे आपलं माकड हाड आहे. समोरून आपल्या छातीचं एक्सपान्शन झालेलं आहे, खांदे मागून एकमेकांच्या जवळ आहेत. आणि आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग थोडासा पुढे ढकलायचा आहे, म्हणजे आपलं पोट सुद्धा पुढे येईल. मान किंचितशी मागे, चेहरा सिलिंगला समांतर असेल, तोंड बंद. आपण करतोय स्लो वृक्षासन. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी उजवा हात समोरून गोलाकार फिरवून मागून उजवी टाच पकडायचा प्रयत्न करा आणि मान मागे सैल सोडा. हा बरोबर, छान. मान मागे सैल सोडा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, चेहरा सिलिंगला समांतर असेल आणि यथाशक्ती प्रयत्न जोड श्वासाची आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा. बरोबर. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी येईल आणि उजवा हात पुन्हा कमरेवर येईल. थोडा वेळ इथे स्थिर थांबूया. एक श्वास घ्यायचा आणि तो सोडायचा, एक श्वास विश्रांती घ्यायची. आणि मग हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा एकदा आपली हाताची पकड आपल्या कमरेच्या इथे आहे, कमरेचा भाग पुढे ढकलूया, पोटाचा भाग थोडासा पुढे येईल आणि मग डावा हात समोरून गोलाकार फिरवून डाव्या पायाची टाच पकडूया. पुन्हा एकदा चेहरा सिलिंग समांतर किंवा मान जमिनीच्या दिशेने सैल सोडायची आहे. उजवा हात कमरेवरच आहे, तोंड बंद, जोड आपल्या श्वासाची. बरोबर, छान. आणि मग उलट चाल. सावकाश मान मध्यभागी येईल, उजवा डावा हात पुन्हा कमरेवर, दोन्ही हात आता थोड्या वेळासाठी आपले शरीराच्या बाजूला असू दे. आणि पुन्हा एकदा आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर. आता आपण पुन्हा दोन्ही हातांनी एकत्रित प्रयत्न करूया. आता पुन्हा आपला कमरेचा भाग पुढे ढकला, पोट पुढे येईल आणि आता दोन्ही हातांनी एकत्रित टाच पकडायचा प्रयत्न करा. उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. समोरून हात गोलाकार फिरून बघा, होतोय का? छान. ज्ञानेश्वर सरांपेक्षा बरोबर. आपापल्या क्षमतेने कृती करा, अट्टाहास नाही. जर तसं आपल्याला सहज जमत नसेल तर एकेका हाताने केलं तरीही चालेल. चेहरा सिलिंगला समांतर, तोंड बंद. आपण करतोय पुष्पासन. छान. उलट चाल. सावकाश उजवा हात कमरेवर येऊ दे, मग डावा हात. पायाचं माउंटन जे आहे पावलांचं ते सोडून घेऊया. छान झालं ज्ञानेश्वर सर तुमचं आसन. हे वेट लॉस साठी पण अतिशय उपयुक्त आहे. दोन्ही गुडघे समोरून जोडून घ्या आणि सावकाश सीटचा भाग आपल्या पायावर येऊ दे, डोळे बंद. आपण जी कृती केली त्या संपूर्ण कृतीचा मनातल्या मनात मागोवा आणि जिथे कुठे ताण आला होता त्या ताणवाल्या भागाकडे आपलं मन घेऊन जाऊया आणि तो भाग शिथिल करूया. संपूर्ण आपले लंग्स म्हणजे छातीचे जे मरगळे आहेत त्या आपल्या ताणल्या गेल्या होत्या त्याची जाणीव. आणि आता करूया आपण थोडीशी ब्रीथिंग एक्सरसाइज. सुरुवातीला आपण करणार आहोत डॉग ब्रीथिंग. डॉग ब्रीथिंग जे आहे हे आपलं उदर श्वसन होतं. तर हे कसं करायचं? वज्रासनामध्ये बसून आपल्याला दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या गुडघ्याच्या इथे ठेवायचे. थोडंसं स्लॅन्टिंग पोझिशन होईल, हे तुम्ही करू शकता. थोडीशी स्लॅन्टिंग पोझिशन होईल. नजर समोर हात जे आहेत ते गुडघ्याच्या बाजूला असू देत, हाताचे तळवे, आणि दोन्ही हात कोपरातनं सरळ असतील. बरोबर. आणि आता डॉग कसं ब्रीदिंग करतो म्हणजे आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची या प्रकारे आणि तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. पटापट भराभर तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. ठीक आहे, सुरुवात करूया. जीभ जास्तीत जास्त बाहेर येऊ दे, जबडा रुंद, आणि तोंडाने श्वास घ्या, तोंडाने सोडा.
थोडी थांबायची, डोळे बंद, टफ ब्रीदिंग. भराभर आपण जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन तोंडाने श्वास घेतला, तोंडाने सोडला आणि आपल्या पूर्णपणे कंठस्थ ग्रंथीच्या इथे जो काही वेगळेपणा जाणवतोय त्याचा आपला आपण मागोवा. पुढे आपण करणार आहोत रॅपिड ब्रीदिंग. रॅपिड ब्रीदिंगला काय करायचं, आपले हाताची जी कोपरा आहे ती आपल्या गुडघ्याच्या जवळ ठेवायची आणि हाताचे तळवे आपले पूर्णपणे जमिनीवर असतील. ही पण कृती तुम्ही करू शकता तृप्तीताई, अगदी यथाशक्ती करा. हा, जर त्रास वाटला तर सोडून द्यायला हरकत नाही. बाकीच्यानी बघा, आपल्या हाताचे तळवे गुडघ्याच्या इथे जाऊ देत, बरोबर गुडघ्याच्या बाजूला, हाताची कोपरं गुडघ्याच्या बाजूला, हाताचे तळवे जमिनीवर आणि नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये असू दे, मान आपली जमिनीच्या दिशेने. आणि आता पूर्णपणे पोटाचे स्नायू एकदम रिलॅक्स करा, पाठीचे स्नायू रिलॅक्स मनानेच, खांदे सुद्धा एकदम रिलॅक्स आणि ओठांचा चंबू करायचा. आपण पाऊट कसं करतो तसा ओठांचा चंबू करायचा म्हणून. आणि पुन्हा एकदा तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. भराभर कृती करायची, तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा आणि जाणीव आपली पाठकण्याकडे घेऊन जायची आणि आपल्या पूर भागाकडे. सुरुवात करूया. तोंडाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा, भराभर कृती, ओठांचा चंबू. आपल्या लोअर बॅक पासून कसा आपली हालचाल होते पूर्ण आपल्या पाठीच्या कण्याची त्याकडे लक्ष. कृती थांबवायची, हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. दोन्ही हात मांड्यांवर. आपण केलं रॅपिड ब्रीदिंग, पूर श्वसन आणि आता स्कंद श्वसन, शोल्डर ब्रीदिंग. जर वज्रासनामध्ये बसायला त्रास होत असेल तर साधी मांडी घालायला हरकत नाहीये, साधी मांडी घाला आणि मग आपण शोल्डर ब्रीदिंग करूया. बाकी ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा, ठीक आहे. आणि आता आपल्या एका हाताने दुसऱ्या हाताचं असं कोपर पकडायचंय, हाताची घडी करायची, ती आता आपल्या पूर्णपणे पोटाच्या इथे किंवा आपल्या छातीच्या इथे ठेवायची आहे. कांदे एकदम रिलॅक्स, नजर समोर असेल आणि आता श्वास घेत घेत आपल्याला हाताची घडी डोक्याच्या दिशेने वर न्यायची आहे. श्वास घेत वर, बरोबर. श्वास सोडत खाली, अगदी सावकाश श्वासाशी आधारित. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. खाली येऊन थांबायचं आहे. दोन्ही हात पुन्हा आपल्या गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, ज्यांनी साधी बैठक घातली आहे त्यांनी, बाकी आणि ज्यांनी वज्रासन मध्ये आहेत त्यांनी हात मांडीवर, डोळे बंद. आपण जी काही ब्रीदिंग एक्सरसाइज केली आपली लंग्स कॅपॅसिटी वाढवण्यासाठी, त्या सगळ्याचा आपला आपण मागोवा घेऊया. आणि आज आपण करणार आहोत सिंह मुद्रा. अतिशय उपयुक्त आहे सिंह मुद्रा. आपल्या जे काही थायरॉइड सारखे किंवा कंठातले जे काही आजार आहेत मानेच्या भागातले, ते होण्यास दूर होते. त्याचबरोबर आपला चेहरा सुद्धा तजेलदार होतो. बरेचसे आपल्याला ह्या सिंह मुद्रेचे फायदे मिळतात. त्याचबरोबर जसं जसं आपलं वय वाढतं तस तसं अल्झायमरचा त्रास म्हणजे आपला विसराळूपणा वाढायला लागतो, तर तो कमी होण्यासाठी, अल्झायमरचा त्रास कमी होण्यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त पडते. तर आता जे बैठक स्थितीमध्ये साधी मांडी घातली आहे त्यांनी काय करायचं, दोन्ही हात जे आहेत ना ते आपले गुडघ्यांवर ठेवायचे आणि कोपरं थोडीशी बाहेर घेऊन या. दोन्ही हात गुडघ्यांवर, ज्यांनी साधी बैठक घातली आहे हा त्यांनी, आणि बरोबर हा कोपरं थोडीशी बाहेर घ्या, बरोबर बरोबर. आता जे वज्रासनामध्ये आहेत त्यांनी काय करूया, आपले गुडघे लांब करा, जसं आपण त्या दिवशी मंडूक मुद्रा केलेली त्याप्रमाणे हा गुडघे लांब करा आणि आपले हात जे आहेत ते हाताची बोटं पावलाच्या दिशेने जाऊ देत. हाताची बोटं पावलाच्या दिशेने, बरोबर. हा, सीटचा भाग न उचलता कृती, बरोबर. आणि आता खांदे रिलॅक्स. जे साधे बैठक मध्ये बसले त्यांनी हाताची हात द्रोण मुद्रेमध्ये ठेवायचे आणि हाताची कोपरं बाहेरच्या दिशेला थोडीशी बाहेर घ्यायची. हा हा, बरोबर. आणि आता
आपल्याला सहज श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त फोर्सफुली बाहेर घ्यायची. सिंह कशी डरकाळी फोडतो आणि जीभ त्याची जास्त बाहेर येते, तशी आपल्याला ही गर्जना करायची आहे. जीभ जास्तीत जास्त बाहेर येईल आणि नजर जी आहे ती आपली नाकाच्या शेंडाकडे असेल. तोंड आपलं ओपन असतं त्यामुळे आपण नकळत तोंडाने श्वास घेण्याचा प्रयत्न करतो, पण इथे आपल्याला नाकाने श्वास घ्यायचा आणि नाकाने सोडायचा आहे. तोंडाने श्वास घ्यायचा नाही. ठीक आहे, सुरुवात करूया. एक श्वास भरून घ्या आणि जोरात श्वास सोडताना जीभ थोड बाहेर येईल. हा, बरोबर. थोडंसं स्लॅन्टिंग पोझिशन होते जे बैठक स्थितीमध्ये आहेत त्यांनी. हा, आणि आता नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे. नाकाने श्वास घ्या, नाकाने सोडा. पूर्णपणे तोंड जास्तीत जास्त रुंद करा, जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर नाकाच्या शेंड्याकडे. नाकाने श्वास घ्यायचाय, नाकाने सोडायचा. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. संपूर्ण लक्ष आपल्या जबड्याकडे असेल. पुन्हा एकदा हीच कृती करूया. एक श्वास भरून घेऊया. फोर्सफुली श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर नाकाच्या शेंड्याकडे, जास्तीत जास्त जबडा रुंद करायचा आहे. नाकाने श्वास प्रश्वास चालू. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. पुन्हा एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे आणि आता आपलं लक्ष आयब्रो सेंटरकडे असेल, आपल्या भूमध्याकडे. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटरकडे, भूमध्याकडे. नाकाने श्वास प्रश्वास चालू. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. आणि एक लास्ट राऊंड. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना जीभ बाहेर, नजर आपली आयब्रो सेंटरकडे आणि नाकाने श्वास प्रश्वास चालू. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. वज्रासन ज्यांनी घातलंय त्यांनी पुन्हा दोन्ही गुडघे जोडून घेऊया. डोळे बंद करूया आणि संपूर्ण सिंह मुद्रेचा आपल्या जबड्याच्या इथे जो काही परिणाम झालेला आहे, आपल्या चेहऱ्याचे स्नायू ताणले गेले होते, त्या सगळ्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न. आणि सावकाश एकेका पायाने वज्रासन जे घातले ते सोडून द्या. विश्रांती. साधी मांडी घातली असेल तर सोडून द्यायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती घेऊया. मान मागे सैल सोडूया. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये यायचं. उठून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पाय जुळवून घेऊया. करूया परिवर्तित चक्रासन. त्याच्या आधी आपण कटी चक्रासन करूया. दोन्ही पाय जुळलेले आहेत. हात शरीराच्या जवळ, मान सरळ मध्यभागी. दोन्ही हात खांद्यातून सरळ करूया. आणि आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर येईल. डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. तुम्ही फक्त तृप्तीताई टाच नका बघू, तुम्ही फक्त भिंत बघण्याचा प्रयत्न करा. बाकी कृती करायला हरकत नाहीये, फक्त मागे वळून मागची भिंत बघा. बाकीच्यांनी मात्र आपली उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. आता इथे पूर्णपणे आपल्या पाठीच्या मणक्यांना एकाच वेळेला पीठ, ताण आणि दाब याचा अनुभव घेतो. सावकाश मध्यभागी पुन्हा दोन्ही हात खांद्यात बसा. आणि आता डावा हात समोरून उजव्या खांद्यावर येईल. उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न करा. दोन्ही पाय मात्र गुडघ्यातनं सरळ असतील. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. सावकाश मध्यभागी. आणि आता हीच कृती आपण थोडीशी डायनामिक करणार आहोत. एकदा उजवीकडे आणि एकदा डावी. सुरुवात करूया. 1
2 3 4 5 6 बरोबर अपोजिट साइडने तास बघण्याचा प्रयत्न करा. 8 9 आणि 10 इथे थांबायची. बरोबर 10 वेळा झालं की थांबायचंय आणि मग विश्रांती घ्यायची. बरोबर इथे बरोबर आपल्या कमरेचे जे स्नायू आहेत ना ते छान फ्लेक्झिबल होतात आणि हा जो वाढलेला भाग आहे कमरेचा तो सुद्धा आपला कमी होतो. विश्रांती. आणि आता करणार आहोत आपण परिवर्तित चक्रासन. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ आहेत, दोन्ही हात खांद्यावर सरळ करूया. हाताची तळवे जमिनीला समांतर असतील आणि उजव्या हाताचा तळवा आपण आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेला धरूया. बरोबर आणि मग हळूहळू उजवा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ दे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. डावा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. उजवा हात उजवा दंड आपल्या कानाला स्पर्श करेल, उजव्या कानाला, आणि हात जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडा. डावा हात उजवी बाजू पूर्णपणे आपली ताणली गेली आहे. पायापासून ते संपूर्ण आपल्या हाताच्या बोटापर्यंत आपली बाजू ताणली जाते. डावा बाजू आपली डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. छान. सावकाश उलटसाल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ एकदम स्ट्रेट. आणि आता डावा हात सिलिंगच्या दिशेने असेल. डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने. डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर नेऊया. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. आणि आता एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करूया. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि मग तो जमिनीच्या दिशेने सैल सोडण्यात येईल. बरोबर नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची आहे. उजवी बाजू एकदम रिलॅक्स. दोन्ही पाय थोडस तुम्ही कृतीताई अंतर घ्या दोन्ही पायांमध्ये. बाकीच्यानी दोन्ही पाय जोडलेले ठेवा आणि हात एकदम रिलॅक्स ठेवायचा उजवा. छान. डावी बाजू पुन्हा पुन्हा पायापासून ते हाताच्या बोटापर्यंत ताणली गेली आहे त्याची जाणीव. छान. सावकाश उलटचाल. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. मान मागे सैलसर सोडूया. विश्रांती. आपण आपल्या पाठकड्याला ट्विस्टिंग केलं, साइडवर्ड बेंड केलं आणि आता आपण थोडासा फॉरवर्ड बेंड करणार आहोत. आज आपण शिकणार आहोत परिवर्तित त्रिकोणासन. तर हे कसं करायचं? कॉन्ट्राइंडिक्शन ज्यांना पाठीच्या कण्याचा त्रास आहे त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त हलकासा फॉरवर्ड बेंड घ्यायला हरकत नाहीये. त्याचे फायदे असे आहेत की आपल्या पाठीच्या कण्याला एकाच वेळेला बेंड ट्विस्ट आपल्याला अनुभवता येतो. त्याचबरोबर आपले जे खांद्याचे स्नायू आहेत ते सुद्धा फ्लेक्झिबल होतात, अधिक कार्यक्षम होतात. पोटाचा जो आकार आपला वाढलेला आहे तो कमी होण्यास मदत होते. तर आधी बघून घेऊया एक त्रिकोणासन. मी दाखवते करून कसं असतं आणि मग आपण एकत्रित करूया. त्रिकोणासन करताना आपल्याला दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. हे जे अंतर आहे हे आपल्या उंचीच्या एवढं अंतर असेल दोन्ही पायांमध्ये. पण जर पाय सरकत असतील खाली, जर साधी चादर असेल तर पाय सरकतील. त्यामुळे थोडस यथाशक्ती प्रयत्न करा. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलं की मग दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे आणि थोडस मागे झुकायचं. थोडस मागे झुकून आणि मग हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. आधी बघून घ्या. आपली लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. आपली संपूर्ण अपर बॉडी जमिनीला समांतर येईल. मग उजवा जो हात आहे तो जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जायचा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल किंवा पोटरी किंवा गुडघा तुमचा जिथे उजवा हात जाईल तिथपर्यंत द्यायचा आहे. डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल आणि नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल. तिथे पाठीच्या कण्याला, खांद्यांच्या स्नायूला पीळ, ताण आणि दाब मिळतो. दोन्ही पायांचे स्नायू ताणले जातात. इथे थोडा वेळ थांबून उलट चाल करताना पुन्हा उजवा हात जमिनीला घासत घासत खांद्यातनं सरळ होईल. थोडा वेळ कमरेतनं सरळ व्हायचं.
आणि मग हीच कृती पुन्हा विरुद्ध बाजूने. पुन्हा एक श्वास घेत मागे झुकायचं, श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचं. डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे जाईल. डाव्या हाताने उजव्या पायाचा पाऊल, अँकल किंवा पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर असेल, नजर आपली उजव्या हाताच्या बोटात. विरुद्ध साईडने हीच कृती. पूर्णपणे आपल्या कमरेच्या स्नायूंना पीळ ताण लाभ अपेक्षित मिळतो. उलट चाल करताना पुन्हा डावा हात खांद्यातून सरळ आणि मग कमरेत. ठीक आहे, लक्षात आलंय? सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. दोन्ही हात खांद्यातून सरळ, नजर समोर. आणि एक श्वास भरून घेताना एक हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. श्वास भरून घेताना थोडस मागे झुका आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुका. अगदी सावकाश. आपली अपर बॉडी जमिनीला समांतर आहे. आणि आता उजवा हात जमिनीला घासत घासत डाव्या पावलाकडे घेऊन जा. उजव्या हाताने डाव्या पायाचं पाऊल, अँकल, पोटरी किंवा गुडघा. हा बरोबर. थोडासा हात वर घ्या, सरळ सरळ असा घ्या. थोडासा मागे वाटतोय. हा, बाकी त्यांचं ठीक आहे. बरोबर. नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे असेल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. लोअर बॅक, मिडल बॅक, तिथे आलेला ताण दाब, पीळ त्याकडे लक्ष. खांद्यांच्या स्नायूंवरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. सावकाश उलटचाल. उजवा हात गुडघ्यातनं पुन्हा एकदा खांद्यातनं सरळ जमिनीला घासत घासत श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. थोडा वेळ हात खाली, थोडा वेळ हात खाली. पुन्हा नजर समोर असेल. पुन्हा एकदा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करूया. एक श्वास भरून घेताना थोडस मागे झुकायचं आहे. श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. आता आपण थोडीशी श्वासाची आधारित पुढची कृती करूया. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपला डावा हात जमिनीच्या दिशेला जाऊ दे आणि तो उजव्या पावलाकडे जाऊ दे. उजवा पाऊल, अँकल किंवा पोटरी पकडायचा प्रयत्न किंवा गुडघा. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि इथे आपली नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपापल्या क्षमतेने श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. उलट चाल करताना एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपला डावा हात जमिनीला घासत घासत खांद्यातून सरळ होईल. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. बरोबर. दोन्ही पायांमधलं अंतर कमी करा. विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश. आणि मग पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. संपूर्ण पाठीच्या कड्याला जो स्ट्रेच आला होता, प्रेशर होता, त्यामुळे पाठीवर पडून आपण विश्रांती घेऊ. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय फोल्ड करा. आपल्या टाचा सीटला लावून घ्या. दोन्ही पायांच्या टाचा सीटच्या जवळ येऊ दे. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा आणि मांडीला मांडी चिकटलेली आहे. आपण आता करतोय उत्तान वक्रासन. आपल्या दोन्ही पायांचे स्नायू स्ट्रेच झाले होते. पाठीच्या कण्याला सुद्धा प्रेशर होता, म्हणून त्रिकोण आसनला हे कॉम्प्लिमेंटरी आसन आहे, उत्तान वक्रासन. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि आपल्या हाताची पकड आपल्या डोक्याच्या मागे. आपण हे आसन शिकलेलो आहोत, म्हणून आपण एकत्रित आता ही सगळी कृती करतोय. खांदे शिथिल, हातांची कोपरं पूर्णपणे जमिनीवर आहे. आणि आता सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय उजव्या दिशेला जातील आणि मान डावीकडे. प्रत्येकवेळी तुम्ही ही कृती करणं टाळा. तुम्हाला जे शक्य आहे तेवढंच करण्याचा प्रयत्न करा.
बाकीच्यांनी आपले जोडलेले पाय उजवीकडे गेलेत, मान आपली डावीकडे गेली आहे. डाव्या बाजूने मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने एकदम रिलॅक्स सोडून द्या. डोळे बंद, देहधारणा, प्राणधारणा. गुडघ्यावर गुडघा आहे का, पावलावर पाऊल आहे का, हे आपलं आपण तपासून पहा. संपूर्ण उजवी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेली आहे. जोड आपल्या श्वासाची. एक सहज श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार स्वतःशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न. सावकाश उलटता. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय मध्यभागी येतील, मान मध्यभागी येईल. त्याचा सीट पासून लांब गेली असतील तर पुन्हा एकदा हाताच्या आधाराने सीटच्या जवळ ठेवूया. हाताच्या बोटांची गुंफण आणि ती पुन्हा आपल्या डोक्याच्या मागे असेल. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपले पाय डाव्या दिशेला जातील आणि मान उजवीकडे. संपूर्ण डावी बाजू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. उजव्या बाजूने हाताच्या कोपऱ्याच्या पलीकडे बघण्याचा प्रयत्न. पाय बघा पूर्णपणे जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करा. हा हा टेकवा टेकवा, काही हरकत नाही. थोडस पायांमध्ये अंतर झालं तरी चालेल. हा दुसरा पाय थोडासा खाली घ्या. हा सांगते मी तुम्हाला. उकाळे मॅडम, दुसरा जो पाय आहे ना, जो वरती पाय आहे ना, तो आता तुम्ही कुठल्या डाव्या बाजूला वळलायत ना, मग तो डाव्या पायाचं पाऊल आहे ना, तिथे ठेवता येतंय का बघा. हा खाली थोडासा अजून खाली घेतला तरी चालेल. उजवा पाय, उजवा पाय. हा 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 ओके ओके. बाकीच्यांचं एकदम बरोबर होत आहे. छान. उलट चाल करूया. सावकाश मध्यभागी येऊ दे. पाय मध्यभागी येऊ देत, मान मध्यभागी येऊ दे. आता ज्यांचे पाय पूर्ण टेकत नाहीयेत ना, त्यांच्यासाठी मी एक सोपी ट्रिक सांगते. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या आणि फक्त एका कुशीला वळून बघून घ्या. आता आपले समजा गुडघे पाय जात नाहीयेत ना जमिनीच्या दिशेने, मग काय करायचं, दोन्ही पायांमध्ये ना अंतर घ्यायचं. दोन्ही पाय जुळवून न घेता दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हाताची पकड तशीच ठेवायची. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. आणि आता बघा, उजव्या बाजूला जेव्हा आपण वळतो तेव्हा उजवा पूर्णपणे पाय जमिनीवर टेकवायचा आणि डावा पायाचा जो गुडघा आहे ना, तो उजव्या पावलाच्या जवळ घेऊन. डाव्या पायाचा जो गुडघा आहे ना, तो उजव्या पावलाच्या जवळ येतो. हा थोडासा आपला अधांतरी पाय राहिला तरी चालेल. आणि आपली मान जाऊ दे डाव्या दिशेला. उजवा पाय आपला उजवीकडे, डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या पावलावर आणि मान डावीकडे जाऊ. हे थोडस म्हणजे आपला एक पाय तरी आपला जमिनीवर लागतो. हा बरोबर. आता ह्याला मर्कटासन सुद्धा म्हणतात या कृतीला. आणि मग सावकाश पुन्हा मध्यभागी या. सावकाश मध्यभागी या. पुन्हा मान मध्यभागी आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. टाचा सुद्धा सीट पासून लांब असला तरी चालतील. टाचा सीट पासून लांब राहू दे, काही हरकत नाहीये. पुन्हा एकदा आपण कृती करूया. हाताची पकड डोक्याच्या मागे असू दे. दोन्ही गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर आहे. टाचांमध्ये सुद्धा अंतर आहे. आणि आता डावा पाय जमिनीकडे घेऊन जा आणि डाव्या पावलाच्या जवळ उजव्या पायाचा गुडघा टेकवा. आपला आपण थोडस ऍडजस्ट करा आणि आपण आपली मान उजवीकडे जाऊ दे. पाय डाव्या बाजूला, डावा पाय डाव्या बाजूला, गुडघा पूर्णपणे जमिनीवर टेकवा. दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, त्यामुळे शक्य असेल तर तसं करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ठीक आहे. सावकाश उलटचाल. दोन्ही पाय मध्यभागी, मान मध्यभागी. दोन्ही पाय सरळ करूया. हाताची पकड सोडून देऊया आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश.
पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. पाठीचा कणा सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे बंद. एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं आहे, तो श्वास सोडून देऊया. एक खोलवर दीर्घ श्वास बोलून घेऊया आणि संत गतीने श्वास सोडून देऊया. कम्प्लिटली विदाउट. प्राणायामाचा श्लोक, दोन्ही हात जोडून घ्यायचे. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विदेहि नैहि. आपल्या प्राणशक्तीला बळून बनवलं. सावकाश मान सरळ, दोन्ही हात बिलकुल, डोळे बंद. आज आपण शिकणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. हा बॅलन्सिंग प्राणायाम आहे. याच्याने आपला जो स्ट्रेस आहे तो खूप कमी होतो. मन आपलं समतोल राहतं. शरीर आणि मनाचा बॅलन्स साधणारा असा हा अनुलोम विलोम प्राणायाम. या प्राणायामाची सुरुवात डाव्या नाकपुडीपासून होते, म्हणजे चंद्रनाडी. तर हा एक आवर्तन मी तुम्हाला करून दाखवते आणि मग आपण एकत्रित पुढची आवर्तन करूया. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. अनुलोम विलोमची सुरुवात जी आहे ही आपली डाव्या नाकपुडीपासून होते. उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने खोलवर दीर्घ पुर, मग डावी नाकपुडी बंद करायची. उजवीने संथरेच, मग उजवीनेच पूर्ण श्वास भरून घ्यायचा. उजवीने पुरं, उजवी बंद करायची आणि डावीने रेच. हे होतं आपलं अनुलोम विलोमचं एक आवर्त. डावीने श्वास घेतो, उजवीने सोडतो, उजवीने श्वास घेतो आणि मग तो डावीने सोडतो. ठीक आहे, सुरुवात करूया. डाव्या हाताची ध्यान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. पाठीचा कणा सरळ आहे, डोळ्यालगत मिटून घेऊया. उजवी नाकपुडी बंद, जेंटली प्रेस. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथरेच, उजवीने पुर, उजवी बंद. डावीने संथरेच. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसऱ्या आवर्तनासाठी डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथरेच, उजवीने खोलवर दीर्घ पुर, उजवी बंद. डावीने संथरेच. कम्प्लिटली ब्रीथ आउट. हे झालं दुसरं आवर्तन. तिसरं आवर्तन डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथरेच, उजवीने पुर, उजवी बंद. डावीने संथरेच. एक लास्ट राउंड करूया. डावीने खोलवर दीर्घ पुर, डावी बंद. उजवीने संथरेच, उजवीने खोलवर दीर्घ पुर, उजवी बंद आणि डावीने संथरेच.
उजवा हात गुडघ्यावरील ज्ञानमुद्रेमध्ये, डोळे बंद आहेत आणि बंद डोळ्यांनीच आपण जी बैठक घातली ती सोडून द्या आणि शवासनासाठी स्थिती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती, अगदी सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हातांमध्ये अंतर. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. अगदी सावकाश. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. बैठक स्थिती, दंड स्थिती, शयन स्थिती आणि त्यानंतर केलेला प्राणायाम या सगळ्याचा मागोवा आणि त्याचबरोबर आपल्या देहाचंही निरीक्षण. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक अवयवाचं शीतलीकरण. शवासन हे एकमेव आसन ज्याच्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार असतो. आपल्याला सगळ्यांना शवासनाची आदर्श स्थिती आता माहिती झालेली आहे आणि ती आता आपण धारण केलेली आहे. संपूर्ण शरीर विश्रांती स्थितीमध्ये आपण जमिनीवर अलगदपणे सोडून दिलेला आहे. पाठीच्या कळ्याला जमिनीचा झालेला स्पर्श सुखावह आणि आनंददायक वाटतोय. नाकाने एक श्वास भरून घेऊया आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे संपूर्ण हवा तोंडावाटे बाहेर सोडूया. पाठीचा कणा अजून जमिनीच्या दिशेने सैलसर सोडला जाईल. संपूर्ण स्नायू एकदम रिलॅक्स. दोन्ही पाय, पायांची बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडी, संपूर्ण उजव्या आणि डाव्या पायाच्या जांघेचा भाग शिथिल. दोन्ही हात, हातांची बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. सीटचा भाग, कमरेचा भाग, पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. पोटातील आजूबाजूचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या, फुफ्फुस, छोटस हृदय मनाने शिथिल. गळ्याकडचा भाग, गळ्याच्या मागचा भाग मनाने शिथिल. चेहरा शांत, हलकस स्मित हास्य निरागस बालकाप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर असू दे. आपले ओठ, हनुवटी, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग, केस मनाने शिथिल. देहधारणेने मी जाणीवपूर्वक माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने शिथिल केलेले आहे. माझी जाणीव माझ्या श्वासाकडे आहे. मी श्वास घेत आहे आणि मी श्वास सोडत आहे. माझ्या श्वासांची गती संथ, मंद, लयबद्ध झालेली आहे. विचारांची गतीही कमी झालेली आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या नाकपुड्यांना होत आहे. ही थंड हवा माझ्या नाकावाटे, माझ्या कंठापर्यंत आणि माझ्या फुफ्फुसांपर्यंत जाते आहे. चैतन्य शक्ती, प्राणशक्ती माझ्यात प्रवेश करत आहे. मी श्वास सोडताना माझी शारीरिक आणि मानसिक अशुद्धी उबदार हवेच्या मार्फत मी ह्या नाकावाटे बाहेर सोडून देत आहे. प्रचंड आत्मिक समाधान, सुख, सौख्य मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना त्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती विचार भरून घेत आहे आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, चिंता मी सोडून देत आहे. आनंदाच्या लहरी माझ्या मनामध्ये उमटत आहेत. मी केलेल्या साधनेचं फळ मला मिळत आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे नेहमीच निरोगी राहणार आहे. माझ्या जीवनामध्ये सुख, समाधान
आनंद मला प्राप्त होत आहे. माझी मानसिक स्थिती अत्यंत स्थिर आणि संतुलित आहे. शरीर मनाच्या वेळेस शांत प्रसन्न. मी पुन्हा एकदा मला स्वतःला संकल्प देत आहे, माझ्या मनाला संकल्प देत आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवन योगमेवा अभ्यासते यथाशक्ती निरंतर. मला माझ्या जीवनामध्ये सुख समाधान सौख्य उत्तम आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधन मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार. प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त झालेली आहे. मी आनंदामध्ये समाधानी आहे. आज गुरुवार आहे. मनोमन आपल्या गुरुजनांचं स्मरण करूया. आपले आई वडील हे आपले सर्वप्रथम गुरु आहेत. त्यांचं आपल्या भूमध्यामध्ये स्मरण करायचं आहे. आपल्या आद्य देवतेचं स्मरण, त्यांना वंदन, त्यांचे आशीर्वाद. आणि ह्या आनंददायी स्थितीतून बाहेर येण्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे, आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करूया. मान उजवीकडे डावीकडे करून घेऊया. दोन्ही पाय जोडून घेऊया. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया आणि एक हलकासा खेच आळस. आपण आजच्या दिवसासाठी सज्ज झालेलो आहोत. योग कर्म सुकौशल्य या श्लोकाप्रमाणे आपण पुन्हा एकदा चालू करू आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा. अगदी सावकाश आणि उजव्या हाताच्या आधाराने डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच बैठक स्थितीमध्ये येऊया. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे आहे आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आणि आता करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर यथाशक्ती प्रयत्न. आपली साधना संघटित करत आहोत. राग द्वेष अहंकार सोडून देतात. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त आणि नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. जिथून सुरुवात तिथे शेवट. खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांचे. भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता. काही अडचण असेल तर विचारू शकता. विचारायचं आहे का कोणाला काही? ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस.